हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक. आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.3. ओके. जास्त काही क्वेश्चन्स नाही आहेत ह्याच्यामध्ये आणि इझी पण आहे. ह्याच्या आधीची एक्सरसाइजमध्ये प्रूफ जास्त आहे, त्याच्यामध्ये काही प्रूफ वगैरे नाही आहे. तुम्हाला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, लेट्स सी आवर फर्स्ट प्रॉब्लेम. काय सांगितलं? डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल एबीसीडी. एबीसीडी रेक्टँगल काढू आपण. सिन्स आय डोंट हॅव अ स्केल, तेवढं करेक्ट डायग्राम येणार नाही. तुम्ही जेव्हा रफ डायग्राम काढाल ना पेपरमध्ये, तर त्यावेळेस लाईन्स सरळ काढायचे. वाटलं तर स्केलचा वापर करा. ओके, हे एबीसीडी रेक्टँगल आहे. ठीक आहे. मग काय म्हणलं, ह्याचे जे डायगोनल आहेत ते इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ. मग डायगोनल काढा ह्याचे. ह्याचे डायगोनल काढत आहे मी. आणि हे कुठे इंटरसेक्ट करतात? ॲट पॉईंट ओ. मी रेज दिस. ओके. हे कट कुठं होतं? ॲट पॉईंट ओ. ठीक आहे. आता पुढं काय म्हणलं बघू. ए सी हा वाला डायगोनल ए सी किती आहे? 8 आहे. इथं लिहिते मी 8 आहे ए सी. देन फाइंड बी ओ. बी ओ हे आपल्याला फाईंड करायचं आहे. वेगळ्या पेननं दाखवत आहे मी. हे बी ओ जे आहे ना, हे तुम्हाला फाईंड करायचं. आणखीन काय फाईंड करायचं? ए सी बी हे वाला. पहा, हे ए सी बी हा जो अँगल आहे ना, इथं मी पिंक कलरने दाखवलाय. हा अँगल काय करायचं तुम्हाला? फाईंड करायचं. ओके. आणि काय सांगितलं? सी ए डी. सी ए डी कोणता अँगल आहे बघा. हे सी ए डी म्हणजे हा वाला अँगल आहे. हा दिलेला आहे तुम्हाला. हे किती आहे? 35 डिग्री. ओके. मग कसं करायचं? आधी गिवन लिहा. गिवनमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ए सी इक्वल टू 8 सेंटीमीटर. आणखीन काय दिलेलं आहे? अँगल सी ए डी इक्वल टू 35 डिग्री. ओके. टू फाइंड काढायचं काय बघू. टू फाइंड. फाइंड काय करायचं? बी ओ. लेंथ ऑफ बी ओ किती आहे? आणि अँगल ए सी बी. अँगल ए सी बी किती आहे हे काढायचं आपल्याला, फाइंड करायचं. ओके. नाव सी. रेक्टँगलबद्दल आपल्याला काय माहिती आहे? रेक्टँगलबद्दल आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलचे डायगोनल्स जे आहेत ते काय करतात? बायसेक्ट करतात. ते काय करतात? बायसेक्ट करतात. म्हणजे हे डायगोनल जेव्हा कट होणार ना, तर समजा ही एक लाईन आहे, ह्याला काय बी डी नाव आहे ना ह्याचं, डी बी. तर ही जी लाईन आहे ए सी, म्हणजे हे जे डायगोनल आहे ए सी, हे बीडीला इक्वल पार्टमध्ये कट करतं. हे बीडीला इक्वल पार्टमध्ये कट करतं. म्हणजे काय येणार? डी ओ इक्वल टू ओ बी येणार. काय येणार? डी ओ इक्वल टू ओ बी येणार. लक्षात आलं? हे स्टार्टिंगला त्याच्यामुळे थोडंसं वेळ घेऊन मी तुम्हाला शिकवलं होतं की स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस, पॅरलोग्राम ह्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज. ओके. मग लिहिणार कसं पहा. काय आहे? ओके. वन लेट मी चेंज टू पेन. हां, ओके. पेन घेतलेली आहे. आता पहा. मग काय दिलेलं तुम्हाला? ए सी किती दिलेलं आहे? 8 दिलेलं आहे. गिवन आहे ना. आणि हे एबीसीडी रेक्टँगल आहे, हे पण गिवन आहे. मग काय येईल बघा. हिअर बी डी इक्वल टू ए सी. का बरं बी डी इक्वल टू ए सी? हे बी डी आणि ए सी काय आहेत बघा इकडे. बी डी आणि ए सी काय आहे? डायगोनल्स आहेत. काय आहे? डायगोनल्स आहेत. आणि रेक्टँगलमध्ये काय असतं? डायगोनल हे लेंथ इक्वल असते, म्हणजे त्याला कॉन्ग्रुएंट म्हणतो आपण, है ना. मग डायगोनल्स ऑफ हे एस आहे बरं का. रेक्टँगल, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे त्याची लेंथ काय असते? सेम असते. ओके. मग हे झालं बी डी इक्वल टू ए सी येणार. म्हणजे बी डी किती आलं आता? बी डी इक्वल टू किती? 8 सेंटीमीटर. डन. ओके. आता ह्याच्या पुढे पण आपल्याला बी डी पाहिजे का नाही बघा. आपल्याला हे बी डी काय मोठी लाईन आहे, आपल्याला अर्धीच पाहिजे ना. बी ओ पाहिजे आपल्याला. मग काय लिहिणार आपण बघा. बी ओ हे काय आहे? बीडीला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर बीओ भेटतं. असं का बरं? कारण की रेक्टँगलमध्ये डायगोनल काय करतात? तो एकमेकांना बायसेक्ट करतात. मग लिहा डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट इच अदर म्हणजे काय? अर्धे अर्धे तुकडे पडतात, अर्धे अर्धे भाग इक्वल वाले पडतात. मग बीडी काय झालेलं आहे? 2 तुकड्यामध्ये डिवाइड झालेलं आहे. बीओ आणि ओ डी, है ना. बीओ किती आहे? मग बीडी जेवढं पूर्ण आहे त्याच्या हाफ. मग लिहायचं बीओ इक्वल टू बीडी किती आहे? बीडी आहे 8/2 इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. मग बीओ किती आलं तुमचं? लेंथ ऑफ बीओ आलं 4 सेंटीमीटर. हे एक काढायचं होतं आन्सर, म्हणून ह्याला मी काय करते? स्क्वेअर ब्रॅकेट करते. हे एक आन्सर झालं. आता पुढे बघा. आता इथं काय दिसतंय तुम्हाला? मी पेन चेंज करू का? लेट्स चेंज द पेन.
ओके सी, इथे काय दिसतंय बघा, हे जे अँगल आहे जे तुम्हाला दिलेलं आहे 35 डिग्री है ना, हे अँगल आणि जे काढायचं आहे हे अँगल, हे दोन्ही अँगल कसे आहेत तो अल्टरनेट अँगल, हे कसे आहेत अल्टरनेट अँगल. बघा असं जड बनत असेल ना तर काय असतं, हे वाला अँगल आणि हे वाला अँगल अल्टरनेट, आणि हे आतमधला अँगल आणि बाहेरचा अँगल अल्टरनेट असं असतं. ठीक आहे, मग इथं अल्टरनेट अँगल तयार व्हायला लागले, पण इथं कसं लिहायचं, मग इथं काय लिहिणार बघा, रेक्टँगल आहे म्हणजे ही लाईन डी सी आणि ही ए बी काय असणार एकमेकांच्या पॅरलल असतात, अपोजिट साईड काय असतात इक्वल आणि पॅरलल असतात रेक्टँगलमध्ये. मग हीच गोष्ट तुम्हाला लिहायची आहे, काय लिहिणार ए बी पॅरलल टू डी सी, आणि 1 मिनिट ट्रान्सव्हर्सल नंतर बघू आपण, ए बी पॅरलल टू डी सी, साईड ए बी लिहा 1 मिनिट, साईड ए बी पॅरलल टू साईड डी सी, हे दोन्ही साईड कसे आहेत तो पॅरलल आहेत, हे एकमेकांना कट करत नाहीत. मग कट कोण करत आहे, ट्रान्सव्हर्सल कोण आहे बघा, अँगल कोणचा वाला पाहिजे आपल्याला, इकडचे अँगल पाहिजेत, मग हा वाला ट्रान्सव्हर्सल घ्यायचं नाव काय ए सी, मग लिहा अँड ए सी इज अ ट्रान्सव्हर्सल, अँड ए सी इज ट्रान्सव्हर्सल, ए सी सेगमेंट ए सी लिहा, सेगमेंट हे एस ई जी आहे, सेगमेंट ए सी इज ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, मग असं जर असेल तर काय बघा, हे बघा हे ए बी आहे, हे डी सी आहे, हे ए बी, हे डी सी, आणि हे त्याचं ट्रान्सव्हर्सल ए सी, मग इथला अँगल एक बनला आणि इथला अँगल एक. ठीक आहे, अशा प्रकारे दिलेलं आहे, असंच दिलेलं ना हो. मग लिहा देअरफॉर, मग आता हे असं आहे पॅरलल आहे त्याचं ट्रान्सव्हर्सल आहे, त्याच्यामुळे अल्टरनेट अँगल तयार व्हायला म्हणजे तयार झालेले आहेत, आणि हे अल्टरनेट अँगल काय असतात तो इक्वल असतात, ए सी बी इक्वल टू अँगल सी ए डी. का बरं, रिझन काय लिहिणार, अल्टरनेट अँगल्स, रिझन काय लिहिणार अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, मग आता लिहा सी ए डी किती होता 35 डिग्री, मग ए सी बी पण किती येणार 35 डिग्री. संपलं, हार्ड होतं का नाही, आणि एक क्वेश्चन झालेलं पण आहे आपलं. ठीक आहे, काय काय करायचं होतं ह्याच्यामध्ये, डायगोनलची लेंथ काढायची होती, अशा प्रकारे दिलं होतं, एक डायगोनल दिला होता है ना, ह्याचं नाव काय आहे ए सी. हा ए सी जेवढा आहे 8 सेंटीमीटर तेवढाच दुसरा सुद्धा डायगोनल असणार, त्याचं नाव काय आहे बी डी. मग हे बी डी सुद्धा काय असणार, पूर्ण जे आहे ते 8 असणार, मग त्याच्या अर्धा, हे बी ओ विचारलं होतं, मग त्याच्या अर्धा किती असणार, 8च्या अर्धा 4, आणि हा अँगल दिलेला होता आणि हा अँगल विचारलाय, हे कशा प्रकारचे अँगल आहेत अल्टरनेट, आणि ते इक्वल असतात, मग हे जर 35 आहे तर हे सुद्धा 35. संपलं, एवढासाच आपला क्वेश्चन होता. ओके, आता ह्याला मी थोडंसं इरेज करून टाकते आणि मग आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. ह्याच्यामध्ये क्वेश्चन काही हार्ड नाही आहेत आणि जास्त पण नाही, 4च क्वेश्चन आहेत आणि एक ट्रू फॉल्सचं सेक्शन आहे, 5वा क्वेश्चन म्हणजे. ओके ना, ठीक आहे, बघू काय इन अ रोम्बस. रोम्बस काय असतो, रोम्बसमध्ये सगळे साईड इक्वल असतात. रोम्बस कसं असते, रोम्बसमध्ये सगळे साईड इक्वल असतात, पण काय मग, पण रोम्बस हे स्क्वेअर सारखं, रोम्बसचे जे साईड्स आहेत ना ते सरळ सरळ नसतात, मग कसे असतात, थोडेसे तिरके असतात. तुम्हाला जर रोम्बसची डायग्राम आठवत असेल तर हे असं आहे रोम्बस, साईड तर सगळे सेम असणार, पण स्क्वेअरमध्ये असं 90 डिग्रीचा अँगल बनतं ना दोन ॲडजसंट साईडमध्ये, तसं रोम्बसमध्ये बनत नाही, 90 डिग्रीपेक्षा कमी किंवा जास्त बनतो. आता ह्याला नाव द्यायला मी पी क्यू आर एस, जे नाव इथं ह्यांनी सांगितलेलं. ठीक आहे, इफ पी क्यू इक्वल टू 7.5, हे पी क्यू किती आहे 7.5, तर क्यू आर फाइंड करा म्हणले, ही साईड फाइंड करा म्हणले, ही वाली साईड किती आहे. ठीक आहे, अँगल क्यू पी एस, अँगल क्यू पी एस, अँगल क्यू पी एस हे वाला अँगल किती आहे 75 डिग्री. ठीक आहे, तर काय करा मला, देन फाइंड अँगल पी क्यू आर म्हणजे हा वाला अँगल, आणि एस आर क्यू म्हणजे हा वाला अँगल. ठीक आहे, एक साईड आणि दोन अँगल फाइंड करायचे, एक साईड आणि दोन अँगल फाइंड करायचे. पण त्याच्या आधी रोम्बस म्हणजे काय, रोम्बसचे काय प्रॉपर्टीज आहेत हे माहित असणं तुम्हाला गरजेचं, आणि हे मी सांगितलं पण होतं तुम्हाला है ना. मग रोम्बसमध्ये काय असतं, सगळे साईड इक्वल लेंथचे असतात, सगळे साईड इक्वल असतात. आणखीन काय असतं, ऑपोजिट अँगल इक्वल असतात. आणखीन काय असतं, ऑपोजिट अँगल इक्वल असतात. आणखीन काय असतं, ॲडजसंट अँगल ची ॲडिशन 180 डिग्री असते. आता हे तिन्ही पण गोष्टी आपण एक एक करून यूज करूया. गिव्हन काय बघा, गिवन आहे तुमचं की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ना याचं नाव आहे पी क्यू आर एस, हे काय हो इज अ रोम्बस, इज अ रोम्बस, हे रोम्बस आहे, ही गोष्ट दिलेली आहे. अजून काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ पी क्यू, साईडचं लेंथ किती आहे हो 7.5 आहे, पी क्यूचं लेंथ किती आहे 7.5 आहे. ठीक आहे, अजून काय दिलेलं आहे, अँगल क्यू पी एस किती आहे 75 डिग्री आहे. ठीक आहे, टू फाइंड काय काय करायचं आहे बघा, लेंथ ऑफ क्यू आर फाइंड करायचं, क्यू आर साईड किती आहे ते सांगायचे. अजून काय करायचं, अँगल पी क्यू आर फाइंड, हे
किती आहे हे फाइंड करायचं, अँगल पी क्यू आर किती आहे हे फाइंड करायचं, अँगल एस आर क्यू किती आहे हे फाइंड करायचं. नाव सी. आता पहिली गोष्ट तुम्ही काय घेणार की हे जे पी क्यू आहे ना, लेंथ ऑफ पी क्यू इक्वल टू लेंथ ऑफ काय विचारले साईड तुम्हाला, क्यू आर. का बरं असं, सिन्स ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. सगळे साईड कसे असते तो कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल असते, आणि त्याच्यामुळं एक साईड जर 7.5 आहे तर दुसरी साईड सुद्धा काय असणार, 7.5 असणार. ठीक आहे, डन. ओके, नाव से. आता काय सांगितलं तुम्हाला, हे अँगल काढायचं. तर बघा ऑपोजिट अँगल सेम असतात, म्हणजे अँगल पी आणि अँगल आर हे सेम असणार. मग नाव बघून घ्या, अँगल पीचं नाव काय एस पी क्यू आणि ह्याचं नाव काय एस आर क्यू. मग घ्या ना, अँगल एस पी क्यू इक्वल टू अँगल एस आर क्यू. का बरं इक्वल आहे सांगा बरं, आत्ताच सांगितलं होतं, कारण की हे काय आहेत, ऑपोजिट अँगल्स ऑफ रोम्बसचे ऑपोजिट अँगल आहेत, त्याच्यामुळे इक्वल आहेत. मग एस आर क्यू किती येणार, देअरफॉर अँगल एस आर क्यू इज इक्वल टू 75 डिग्री. आणि का बरं की हे माझा आन्सर आहे, तर मी ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट करते. मागं स्क्वेअर ब्रॅकेट केलेलं आहे का आन्सरला, इथे लिहिलंच नाही ना आपण. लेंथ ऑफ क्यू आर काढायचं, लेंथ ऑफ क्यू आर किती आहे, 7.5 झालं. काही सेंटीमीटर मीटर काही दिलेलं नाहीये, मग तसंच लिहायचं आपण. हे आन्सर होतं म्हणून ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट करायचं. ठीक आहे, आता हे तर आलेलं अँगल. आता कोण राहिले बघा, हे वाला अँगल राहिला, ह्या बाजूवाला क्यू राहिला ना, पेन चेंज करायला. हां, हा वाला अँगल राहिला. आता बघा हे अँगल पी आणि हा अँगल क्यू हे कसे आहेत, बाजूबाजूला शेजारी आहेत, आणि असल्या अँगलला आपण काय म्हणतो, ऍडजसंट अँगल. आणि रोम्बसमध्ये काय असतं, ऍडजसंट अँगल हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे ह्या दोन अँगलची जी ऍडिशन आहे, बेरीज आहे, ते 180 येतं. मग लिहा अँगल, ह्याचे नाव बघा एस पी क्यू आणि ह्या वाल्याचं नाव आहे पी क्यू आर. मग लिहा अँगल एस पी क्यू प्लस अँगल पी क्यू आर नाव होतं का, पी क्यू आर. हां, अँगल पी क्यू आर हे किती आहे, 180 डिग्री. का बरं, ऍडजसंट अँगल्स ऑफ रोम्बस आर सप्लिमेंटरी म्हणजे ॲडिशन 180 असते. मग त्याच्यापैकी एक अँगल तुम्हाला किती दिलेला आहे, 75 दिलेला. म्हणजे हा हे एस पी क्यू वाला 75 दिलेला आहे, म्हणजे हा 75 डिग्री प्लस अँगल पी क्यू आर इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, मग अँगल पी क्यू आर किती येईल, 180 डिग्री मायनस 75 डिग्री. मग हे किती येते, 105 डिग्री अँगल पी क्यू आर. डन. सेकंड क्वेश्चन पण चला, काही हार्ड होतं का सांगा मला, काही हार्ड होतं का, बिलकुल नाही. आता थर्ड क्वेश्चन पाहू, आणि बघता बघता तर एक्सरसाइज सुद्धा संपून जाईल. लेट्स सी काय सांगितले थर्ड क्वेश्चन मध्ये बघा, डायगोनल ऑफ अ स्क्वेअर आय जे के एल. अरे एक स्क्वेअर कडू आय जे के एल, स्क्वेअर मध्ये काय काय असतो, सगळे साईड जे आहेत ते इक्वल असतात, अजून डायगोनल सुद्धा इक्वल असतात. बघा साईड इक्वल, मी असं शॉर्टमध्ये इक्वल लिहिते, डायगोनल पण कॉन्ग्रुएंट ज्याला की इक्वल म्हणतो. अजून काय असतं, अँगल पण 90 डिग्री, सगळ्याच्या सगळे इक्वल. डायगोनल सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर. ठीक आहे, मग काय म्हणलं, डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आय जे के एल. आधी तर नाव देऊ ह्याला आपण, आय जे के एल. मग ह्याचा डायगोनल काढा, डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आय जे के एल इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम. हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे ह्याचं नाव काय, एम. आता काय, फाइंड द मेजर्स ऑफ आय एम जे हे हा वाला अँगल काढायचा. अजून जे आय के, जे कुठे बघा जे आय के हा वाला अँगल काढायचा. अजून एल जे के, एल कुठे बघा एल जे के हा वाला अँगल काढायचा. ओके ओके, ना लेट्स सी. बघा गिवन काय आहे, आय जे के एल इज अ स्क्वेअर. गिवन काय आहे, क्वाड्रिलॅटरल आय जे के एल इज अ स्क्वेअर. 1 मिनिट लिहा इथे गिवन. बरं हे लिहायचं नाही बरं का, हे रफ वर्क आहे, आता इरेज करणार आहे मी, तुम्हाला सांगण्यासाठी फक्त लिहिलं होतं इथं. हां, गिवन लिहा काय आहे, क्वाड्रिलॅटरल आय जे के एल इज अ स्क्वेअर. डन.
कारण की हे स्क्वेअर आहे त्याच्यामुळे काय येतं बघा, हे जे डायगोनल आहेत ना हे काय असणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार. काय असणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार, किंवा तुम्ही लिहू शकता की डायगोनल आर परपेंडिक्युलर टू इच अदर, है ना. मग लिहा देअरफॉर, आता ह्याचं नाव काय डायगोनलचे बघा नावं, आय के अँड एल जे. मग डायगोनलला आपण कसं लिहितो, सेगमेंट. मग सेगमेंट आय के अँड सेगमेंट एल जे आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर का बरं परपेंडिक्युलर, सिन्स diagonals of a square are perpendicular. तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहा, मी शॉर्टमध्ये असं लिहायला लागले, ठीक आहे. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर, हे झालं. मग आता हे जर परपेंडिक्युलर असेल तर काय येतो बघा, हे डायगोनल परपेंडिक्युलर आहेत म्हणजे इथं अँगल किती बनायला लागले सगळे 90 डिग्री. मग इथं अँगल कोणता बनतोय बघा, पेन चेंज करू का, बघा हे डायगोनल परपेंडिक्युलर आहेत म्हणजे इथं अँगल जेवढे बनणार ना ते सगळे 90 डिग्री आहे. म्हणजे हे वाला, हे इथं वरचा हा वाला अँगल, हा वाला अँगल, हा वाला अँगल, चारीच्या चारी काय असणार 90 डिग्री असणार. मग आपल्याला हा काढायचा आहे आय एम जे. मग लिहा देअरफॉर अँगल आय एम जे इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, हे काढलं आय एम जे इक्वल टू 90 डिग्री. आता बघा, आता काय काढायचं आपल्याला, जे आय एल, कुठे जे आय एल, जे 5 मिनिट कुठे गेलं, जे आय के काढायचं. जे आय के कुठे, जे आय के हा वाला अँगल काढायचा आहे ना, जे आय के काढायचं. हे जे आय के किती येईल, हा जो एल हा मोठा आहे ना, हे एल आय जे ह्या अँगलचा अर्धा येईल. का बरं अर्धा येईल, कारण की स्क्वेअरमध्ये सांगितलं होतं की डायगोनल जे आहेत ते अँगलला पण बायसेक्ट करतात, ऑपोजिट अँगलला काय करतात, बायसेक्ट करतात. बायसेक्ट करणं म्हणजे 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणं. म्हणजे अँगल जर 90 डिग्रीचा असेल, असतोच स्क्वेअरमध्ये 90 डिग्रीचा, त्याला बायसेक्ट केलं म्हणजे किती कितीचे अँगल तयार झाले, 45चे 2 अँगल तयार झाले. ठीक आहे, मला आता कारण की हे स्क्वेअर आहे त्याच्यामुळे हा मोठा अँगल आधी लिहायचा. ठीक आहे, मोठावाल्या अँगलचं नाव काय, एल आय जे. मला अँगल एल आय जे इज इक्वल टू 90 डिग्री. का बरं, अँगल ऑफ अ स्क्वेअर. का बरं, कारण की हे स्क्वेअर मधलं अँगल आहे आणि स्क्वेअरमध्ये 90 डिग्रीच असतं, अँगल ऑफ अ स्क्वेअर. ठीक आहे, आता लिहा की हे जे अँगल आहे तुमचं, हे जे आय के हे अर्धा येणार एल आय जेच्या. लिहा अँगल जे आय के इज इक्वल टू हाफ अँगल एल आय जे. का बरं बघून घ्या, हे तुमचं एल आय जे आहे, एल आय जे हे 90 डिग्रीचा अँगल आहे. इथून तुमची लाईन गेलेली आहे, आय के लाईन गेलेली आहे, आणि आता हा जो इथं अँगल तयार झालाय, अँगल जे आय के हे तुम्हाला काढायचं आहे. आणि हे किती येणार, ह्या पूर्ण एल आय जेच्या अर्धा येणार. मग तेच तुम्ही इथं लिहिलं. ठीक आहे, मग एल आय जे हे असं का बरं, सिन्स डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट ऑपोजिट अँगल, अँगल्सला बायसेक्ट करतात, ऑपोजिट अँगल. पूर्ण स्पेलिंग लिहायची आहे. ठीक आहे, मग हे किती येईल, अँगल जे आय के किती येईल, अँगल जे आय के इज इक्वल टू 90 डिग्री अपॉन 2 इज इक्वल टू 45 डिग्री. अँगल जे आय के किती येईल, अँगल जे आय के 45 डिग्री. ठीक आहे, आता मला कोणता अँगल काढायचा बघा, अगेन हा वाला अँगल काढायचा, हा इकडचा. आता ब्लॅक क्यू. ठीक आहे, बघा हा अँगल काढायचा मला, आणि हे अँगल रिपीट काय येणार, हा जो मोठा अँगल आहे आय जे के किंवा के जे आय त्याच्या अर्धा येणार. मग रिपीट तीच गोष्ट तुम्ही करू शकता. काय लिहिणार, अँगल काय नावाचं, अँगल आय जे के, अँगल आय जे के इक्वल टू 90 डिग्री. का बरं, सिन्स अँगल ऑफ 1 मिनिट, अँगल ऑफ अ स्क्वेअर, स्क्वेअरचा अँगल आहे त्याच्यामुळे 90 डिग्री आहे. आता हे अर्धा अँगल, हे जे छोटा अँगल आहे ह्याचं नाव काय बघा, ह्याचं नाव आहे अँगल एल जे के. एल जे के बघला, अँगल एल जे के जो आहे ना, तो हा जो मोठा अँगल आहे आय जे के त्याच्या अर्धा आहे. का बरं, सिन्स अगेन सेम रिझन, डायगोनल्स 1 मिनिट, डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट
ऑपोजिट अँगल. ठीक आहे. मग हे किती येईल एल जे के 90 डिग्रीच्या डिवाइड म्हणजे 90 डिग्रीच्या हाफ म्हणजे हे किती येईल एल जे के येईल 45 डिग्री. सगळं काही जे जे विचारलं होतं ते काढलंय का आपण बघा. 3 अँगल विचारले होते आणि 3 अँगल आपण काढलेत. आय एम जे काढला 90 डिग्री 45 डिग्री 45 डिग्री तिन्ही पण आपण काढलेले आहे आणि आपला आन्सर संपलेला. आय होप की तुम्हाला इझी म्हणजे वाटला असेल आणि आय नो की तुम्हाला इझी वाटलंच असेल. ठीक आहे. तरी एकदा पटकन हे कन्सेप्ट रिवाईज करायला नाही. बघा स्क्वेअर जे असतं ना हां स्क्वेअर जे असतं त्याचं काय प्रॉपर्टी काय बघा. हे स्क्वेअर आहे तर याचे सगळे अँगल किती असणार 90 डिग्री असणार. सगळे अँगल किती असणार 90 डिग्री असणार. आणि हे जे डायगोनल आहे ना ह्या अँगलला हाफमधून डिवाइड करणार म्हणजे हा हाफ अँगल जो आहे हे किती असणार 45. इकडचं पण 45. सेम थिंग जेव्हा इकडून पण डायगोनल जाईल तर इकडे अँगल किती बनणार हे 45 आणि इथले जे अँगल्स आहेत ते किती बनणार 90 डिग्री. हे कोणत्या पण प्रकारच्या स्क्वेअरमध्ये असतं. कुठलाही स्क्वेअर घ्या आणि किती पण मापाचा स्क्वेअर घ्या तर ही गोष्ट असणार आहे. ठीक आहे. ह्याच गोष्टींचा आपण इथं वापर केलेला आहे की डायगोनलच्या मधला हा जो अँगल असतात ना इथले जे आता मी सध्या इरेज केलं ते 90 डिग्री असतात आणि इकडचे अँगल 45 डिग्री असतात. ओके. त्यालाच आपण प्रॉपर शब्दांमध्ये लिहिलेलं आहे ना. बघा 1 मिनिट. डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 20 21. ठीक आहे. डायगोनल दिलेले आहेत रोम्बसचे 20 आणि 21. बघू एक रोम्बस काढूया. रोम्बसचं त्यांनी काही नाव दिलेलं नाही तर आपण आपल्या मनानं नाव घ्यायचं ABCD. ठीक आहे. तुम्ही काही पण नाव घ्या तसं काही नाही. ABCDच घ्या. मी ABCD घ्यायला लागेल. रोम्बस काय स्क्वेअरचा तिरका कझिन आहे. स्क्वेअरच आहे पण तिरका आहे. ह्याचे अँगल 90 डिग्री नसतात. ठीक आहे. त्याच्यामुळे ना ह्याचे डायगोनल इक्वल नसतात पण बायसेक्ट करतात हे लक्षात ठेवा. आणि इथे दिलेलंच आहे बघा एक डायगोनल 20 आहे. समजा हा वाला डायगोनल 20 आहे तर हा जो दुसरा वाला आहे ना हा किती आहे 21 आहे. मग डायगोनल इक्वल आहेत का नाही. पण जेव्हा कट व्हायलेत ना तर इक्वल पार्टमध्ये कट होणार. समजा मी इथं ओ लिहिलं तर AO आणि OC सेम असणार. DO आणि OB सेम असणार. ठीक आहे. असं मग काय सांगितलं देन फाइंड द साइड ऑफ द रोम्बस अँड पेरिमीटर. साइड आणि पेरिमीटर तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. गिवन काय डायगोनल्स गिवन आहेत लिहा. गिवन डायगोनल्स गिवन आहेत. diagonals of rhombus are 20 centimeter and 21 centimeter. Therefore in figure आपण जी फिगर काढली त्यानुसार काय AC ला नाव दिलं मी 20 सेंटीमीटर नाही 21 दिलं का. हां AC किती आहे 21 सेंटीमीटर आणि B किती आहे 20 सेंटीमीटर. टू फाइंड काय करायचं साइड्स. टू फाइंड काय फाइंड करायचं पेरिमीटर फाइंड करायचं आणि साईड फाइंड करायचे. एक साईड आली की सगळेच येणार का बरं कारण की साईड सगळे रोम्बसमध्ये सेम असतात. डन. ओके. आणखीन एक गोष्ट असते रोम्बसमध्ये जसं स्क्वेअरमध्ये हे दोन डायगोनलच्या मध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो ना सेम थिंग इथं पण असते. ठीक आहे. ओके. नाव आता पहा काय येणार. आता मी काय करते हा स्क्वेअर आहे माझा. ठीक आहे. बघा हे स्क्वेअर आहे माझं. स्क्वेअर मी रिपीट काढायला लागले इथे का बरं ते तुमच्या लक्षात येईल आता. 1 मिनिट. सॉरी रोम्बस आहे ना स्क्वेअर नाही आहे. थोडं तिरकं काढूया. ओके. ओके. सी आता काय करायचं हे जोडायचं. मग आता इथं सगळे अँगल जे तयार होणार ना ते किती तयार होणार 90 डिग्री. मग ह्याच्यातला मी कोणता पण एक ट्रायंगल घेणार. काय करणार मी कोणता पण एक ट्रायंगल घेणार. का बरं बघा समजा मी हा ट्रायंगल घेतला है ना. मग ह्या ट्रायंगलमध्ये बघा ही जी साईड आहे ना खालची AB ह्याच्यामुळे आपल्याला रोम्बसचा साईड भेटून जाईल. आणि मग हा एक ट्रायंगल का बरं घ्यायला लागलो कारण की मला माहिती आहे की इथं 90 डिग्रीचा अँगल बनणार रोम्बस आहे आणि जर 90 डिग्रीचा अँगल बनला तर इथं पायथागोरस थेरम लागणार. मग तुम्ही म्हणणार की मॅडम पण तुम्हाला हे दोन साईड माहित आहेत का. हो माहित आहेत. कसं बघा ही जी साईड AC आहे ती किती असेल 21 आणि हे काय आहे डायगोनलचे अर्ध आहे. हे काय AO साईड काय डायगोनलचे अर्ध आहे. मग 21चे अर्ध किती येणार 10.5. हे आता आपण लिहिणार आहोत सध्या मी तुम्हाला फक्त सांगत आहे. ठीक आहे. OB ही साईड काय अगेन हे जे डायगोनल आहे मोठंवालं DB त्याचे अर्ध आहे. DB डायगोनल किती आहे 20 आहे. मग हे किती येणार 10. बघा तुम्हाला जर का माहित आहे की हे राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचे दोन साईड पण माहित आहेत तर हा जो मोठावाला हायपोटेनस साईड असतो तो कसा काढतो तुम्ही म्हणजे ह्याचा स्क्वेअर करता राईट आणि त्या दोन्हीचा स्क्वेअर करून ऍड करता. तेच आपण आता इथे करणार. ठीक आहे. लिहा. ठीक आहे ना.
लेट्स कन्सिडर ट्रायंगल AOB. ट्रायंगल AOB कन्सिडर करायला. ह्याच्यामध्ये मला माहित आहे की अँगल AOB इक्वल टू 90 डिग्री. का बरं 90 डिग्री? कारण की डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर. त्याच्यामुळे हा जो अँगल आहे ना हा काय तुमचा 90 डिग्री आहे. अजून काय? अजून हे साईडचं नाव बघा. एक साईड घ्या AO. हे कशाच्या अर्ध आहे? हे जे मोठा डायगोनल आहे AC त्याच्या अर्ध आहे. AO साईड घ्या. लिहा लेंथ ऑफ AO इज इक्वल टू हाफ इंटू लेंथ ऑफ AC. का बरं? स्क्वेअर तर लिहिलं ना मी इथं. हां नाही ठीक आहे. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. हे एकमेकाला काय करतात? बायसेक्ट करतात. पण बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट करतात. मग बघा लेंथ ऑफ AO काय येईल? हे AC किती आहे? AC 21 आहे. मग 21च्या अर्ध 21/2 सेंटीमीटर. हे किती आहे? 10.5 सेंटीमीटर है ना. मग लेंथ ऑफ AO साईड किती येईल तुमची? 10.5 सेंटीमीटर. ठीक आहे. सिमिलरली अशाच प्रकारे दुसरी साईड बघा OB आहे आणि OB किती आहे? DBच्या अर्धी आहे. ठीक आहे. सिमिलरली लेंथ ऑफ OB साईड किती येईल? DBच्या अर्धी. लेंथ ऑफ DBच्या हाफ. आणि लेंथ ऑफ DB किती आहे? 20च्या हाफ किती येतो? 10 सेंटीमीटर. तर तुमचं लेंथ ऑफ OB किती आलो? 10 सेंटीमीटर. आता बघा हे झालं 10 सेंटीमीटर. डन. पण ह्या ट्रायंगलमध्ये फक्त तुम्हाला आता काय कळलेलं आहे बघा. अशा प्रकारचा ट्रायंगल होता. ह्याच्यामध्ये ही साईड कळलेली आहे 10 आहे. ही साईड कळलेली आहे 10.5 आहे. आता काय करावं लागेल? पायथागोरस थेरम यूज करावं लागेल. पायथागोरस थेरम यूज करावं लागेल. मग लिहा युझिंग पायथागोरस थेरम वी गेट. काय असतं पायथागोरस थेरममध्ये? जी सगळ्यात मोठी बाजू आहे ज्याला तुम्ही हायपोटेनस म्हणता त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू बाकीच्या दोन साईड्सचा स्क्वेअर. ठीक आहे. मग ABचा स्क्वेअर किती येईल? दोन साईड्सचा स्क्वेअर करा. AO किती आहे बघा? 10.5. मग 10.5चा स्क्वेअर प्लस OB किती आहे? 10. मग 10चा स्क्वेअर. 10.5चा स्क्वेअर किती येते बघा. आता बघा कोणत्या पण नंबरच्या जर शेवटी 5 असला ना त्याचा स्क्वेअर करण्याची एक फार रफ वर्क आहे. स्क्वेअर करण्याची खूप इझी पद्धत आहे. काय करा? हे 5चा करून टाका. 5 मल्टिप्लाय 5 किती येते? 25. आणि हे 10ला त्याचा पुढचा नंबर म्हणजे 11नी मल्टिप्लाय करा. 10 मल्टिप्लाय 11 किती येईल? 11 आहे किंवा 11 10चा 110. आता बघा हा नंबर ऍक्च्युली 105 होता का? नव्हता. काय होता? 10.5. 1च्या नंतर पॉईंट आहे. जेव्हा ह्याला मल्टिप्लाय कराल याच नंबरनी तर 2च्या नंतर पॉईंट येतं. म्हणजे ह्या नंबर किती आला तुमचा? 110.25. जास्त कॅल्क्युलेशन करावं लागलं का मला? नाही. हे किती येणार मग? 210.25. डन. ओके. आता बघा हे AB स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट काढावं लागेल आपल्याला है ना. हे AB किती आला? AB स्क्वेअर किती आला? 210.25. ओके. AB काढा. AB इक्वल टू √ 210.25. डन. ओके. आता स्क्वेअर काढायचा. कसं येईल बघा. 210. आता तर जी मेथड आता वापरली होती तुम्ही ती पण वापरू शकता किंवा मग स्क्वेअर रूट काढायची कोणती पण मेथड वापरू शकता. ठीक आहे. मी एक पटकन चेक करतोय. हे 7 हे 3 हे 5 हे 2 हे ह्याचे प्राईम फॅक्टर आहेत. ठीक आहे. भेटलं मला नंबर. 14 आणि 15 हे लगतचे नंबर आहेत ना. आणि ह्याच्या शेवटी काय? 25. बघा कोणत्या पण नंबरच्या शेवटी जर 25 आहे आणि इकडच्या उरलेल्या नंबरला जर तुम्ही अशा दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन बनवू शकाल जे एका लगतचे आहेत एका मागचे एक म्हणजे 14 15 6 7 अशा प्रकारचे तर काय करणार? हे 25च्या ठिकाणी 5 लिहा. 25च्या ठिकाणी एकदा 5 लिहा आणि हे 14 आणि 15च्या मध्ये छोटावाला नंबर लिहा 14. ठीक आहे. 2च्या नंतर पॉईंट आहे तर बाहेर आन्सरमध्ये 1च्या नंतर पॉईंट द्या. मग साईड किती आली हो? 14.5 सेंटीमीटर. डन. ओके. आणखीन काय विचारलं होतं? पेरिमीटर विचारलं होतं ना. पेरिमीटर काय असते? सगळे साईड सेम असतात. मग पेरिमीटर काय येणार आहे बघा? 4 मल्टिप्लाय साईड किंवा लेंथ ऑफ साईड. मग 4 मल्टिप्लाय 14.5. हे करून टाका मल्टिप्लाय. किती येते बघा? 5 4 20 0 2 कॅरी 14 4 56 आणि 2 58.0 म्हणजे हे 58 सेंटीमीटर येत आहे. ठीक आहे. देअरफॉर the
साइड ऑफ रोम्बस इज 14.5 सेंटीमीटर अँड पेरिमीटर इज 58 सेंटीमीटर. पेरिमीटर 1 मिनिट. पेरिमीटर इज 58 सेंटीमीटर. आणखीन एक गोष्ट बघा, ही जर मेथड तुम्हाला कळली नसेल स्क्वेअर रूट काढण्याची तर खूप सारे तुम्ही प्राईम फॅक्टरायझेशन करून काढू शकता, किंवा लॉंग डिव्हिजन मेथड तुम्ही जे शिकलात आणि त्याच्यावर जर कमांड असेल तुम्हाला ना तर ते पण पटकन होऊन जाईल. ठीक आहे, फक्त काय करायचं त्याच्यामध्ये पॉईंट द्यायचं नाही आणि सॉल्व्ह करायचं. हे पेन्सिलनं करते मी, रफ वर्क आहे. ठीक आहे, असं करते. काय तुमचं 210 आहे, 21025. ठीक आहे, मग कोणता पण नंबर घ्या जे ह्याच्या जवळचा आहे है ना. ह्याला आधी तर 2 मध्ये डिवाइड करा. ठीक आहे, इथं 0 घेऊन टाका. डन ना. बघा इथं किती येईल, 02 आहे. मग स्क्वेअर नंबर काय येईल, 1. 1 1 जा 1. इथं किती येतं, 1. आणि ह्याच्यामध्ये हाच नंबर इथला ॲड करून टाकायचा, इथं 2 येतं. आणि इथं काय येईल, हे नंबर जे आहे ना 110 हे येईल. ठीक आहे, मग आता किती येईल बघा. इथं जे नंबर लिहिलात, समजा मी इथं 3 लिहिले तर मला इथं पण 3 लिहावं लागेल. मग 23 3 जा किती असते, 69, छोटं होऊन जाईल. 24 4 जा 96, छोटा आहे. 25 5 जा 125, मोठा आहे. त्याच्यामुळे नंबर काय घ्यावा लागेल मला, इथं 4 घ्यावं लागेल. 24 4 जा 96, मायनस करा किती आलं बघा, 14 येतं हे. ठीक आहे, 14. आणि हे मग वरचे 2 5, 2 नंबर आहे. जसं डिव्हिजनमध्ये तुम्ही एक नंबर खाली घेताय तर 2 नंबर घ्यायचे असतात. ठीक आहे, मग इथं 4 ॲड करा, हे किती आलं 28. आता इथं शेवटी 5 आहे, मी 5 घेऊन बघते होत आहे का. मल्टिप्लाय करा, 5 5 जा 25, 2 कॅरी, 5 8 जा 40 आणि 2 42, 4 कॅरी आणि 5 2 जा 10 आणि 4 झालं. इथं 0 0 आलं की काय करायचं, इथं हाच नंबर ॲड करा. वर जो नंबर येईल त्याच्या हाफ इथं खाली आला पाहिजे. मग राईट आहे तुमचा आन्सर, किती आला 145. इथं बघा 2च्या नंतर स्क्वेअर रूटमध्ये पॉईंट आहे, आन्सरमध्ये 1च्या नंतर पॉईंट आहे. डन आलं तुमचं स्क्वेअर रूट. खूप जण प्राईम फॅक्टरायझेशनने पण काढतात. तुम्हाला जे मेथड इझी असेल ना तुम्ही त्याच्याने काढा. आणि समजा जर का कॅल्क्युलेशन्समध्ये पटकन स्क्वेअर रूट काढण्यासाठी त्याचे मेथड्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर मेन्शन दॅट इन द कमेंट सेक्शन. वी विल मेक एन सेपरेट व्हिडिओ फॉर इट. ओके, वेगळा आपण एक व्हिडिओ बनवूया. चला, आता एका व्हिडिओमध्ये खूप लांब होऊन जाईल ना सगळे सांगत बसलं तर. हे पाहूया आपण. मी तुम्हाला एक आधी शिकवलं होतं, लक्षात जर असेल ना, असं काहीतरी फ्लो चार्ट दिला होता बघा तुम्हाला. पॅरेलेलोग्राम है ना, पॅरेलेलोग्रामचे असे प्रकार दिले होते 2. त्याच्यामध्ये काय काय होतं बघा, रेक्टँगल होता, इथं रोम्बस होता आणि अशा प्रकारे स्क्वेअर होता. आठवत जर असेल तुम्हाला तर, पहिली व्हिडिओ ह्या चॅप्टरची है ना. आता बघा हे जे फ्लो चार्ट आहे ना तुम्हाला इथं फार कामाला येणार आहे. कसं बघा, काय म्हणले, एव्हरी पॅरेलेलोग्राम इज अ रोम्बस. असं उलट ट्रू नसतं. मी तुम्हाला सांगितलं होतं पॅरेलेलोग्राम रोम्बस होणार नाही, पण एव्हरी रोम्बस हा पॅरेलेलोग्राम होणार. वरून खाली जर येत असेल हा ना, की वरची गोष्ट काय, एव्हरी पॅरेलेलोग्राम इज अ रोम्बस, प्रत्येक पॅरेलेलोग्राम हा रोम्बस आहे, वरून खाली जात असेल तर रॉंग. खालून वर जात असेल एव्हरी रोम्बस इज अ पॅरेलेलोग्राम तर राईट. ठीक आहे, मग पाहू मग हे राईट आहे का, नाही, हे काय रॉंग आहे, फॉल्स. लिहायचं, एव्हरी पॅरेलेलोग्राम इज अ रोम्बस, फॉल्स. एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल. बघा हे रेक्टँगल इकडं, रोम्बस इकडं है ना, हे दोन्ही पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग प्रत्येक रोम्बस हा रेक्टँगल आहे का, नाही, फॉल्स. एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरेलेलोग्राम. बघा आता खालून वर चालले, एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरेलेलोग्राम, करेक्ट, ट्रू. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, खालून वर चाललं, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, ट्रू. एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस, खालून वर चालला, एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस, ट्रू. एव्हरी पॅरेलेलोग्राम इज अ रेक्टँगल, वरून खाली चाललाय, रॉंग, फॉल्स. डन झालं, 2 मिनिटामध्ये झालं. ह्या फ्लो चार्टवरून कसल्याही प्रकारचं ह्या चारीमध्ये किती जरी त्यांनी फिरवून वगैरे विचारलं तर तुम्ही 10 सेकंड्सच्या आत करू शकता. ठीक आहे, आता रिझन्स जर द्यायचे म्हणले तर प्रत्येकाची प्रॉपर्टी आठवा. मी तुम्हाला सांगितलं होतं पॅरेलेलोग्रामची प्रॉपर्टी काय हो, अपोजिट साईड्स इक्वल असणार, अपोजिट अँगल इक्वल असणार. रेक्टँगलमध्ये असतात का अपोजिट साईड इक्वल, अपोजिट अँगल इक्वल असतात, त्याच्यामुळे आहे. ठीक आहे, मग रेक्टँगलमध्ये एक्स्ट्राची गोष्ट काय की डायगोनल बायसेक्ट तर करतातच पण इक्वल पण आहे. पण पॅरेलेलोग्राममध्ये तसं असतं का, इक्वल असतात का डायगोनल, नाही. त्याच्यामुळं पॅरेलेलोग्राम हा रेक्टँगल होणार नाही, पण रेक्टँगल हा पॅरेलेलोग्राम होणार है ना. मग तुम्ही असं जर लक्षात ठेवायचं असेल तर फ्लो चार्टवरून लक्षात ठेवा. वरून खाली आलं तर रॉंग, आणि खालून वर गेला एव्हरी रोम्बस वगैरे असं म्हटलं तर राईट. आणि बाजूला द्यायचं नाही, एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल किंवा एव्हरी रेक्टँगल इज अ रोम्बस, नाही तर त्याच्या खाली वगैरे लिहिलं असतं ना. बाजूला बाजूला म्हणजे 2 वेगवेगळे सेपरेट ग्रुप आहेत. ठीक आहे, ओके. इथं तुमचा 5.3 संपलेला आहे. आता नंतर आपण काय करणार, ट्रॅपेझियम 5.4 कडे जाणार. ओके, नाउ लेट्स स्टॉप हिअर. आय होप तुम्हाला कळालं असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत वगैरे शेअर करा. ओके ओके, आय होप यू आर स्टडिंग हार्ड. लेट्स स्टॉप हिअर. ओके, आणि काही क्वेश्चन जर असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके, किंवा तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्स वगैरे इझी करण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स पाहिजे असतील तर तेही तुम्ही सांगू शकता.